रोहित पवार मरीन लाईन्स पोलीस स्थानकात दाखल। डीजीसीए विरोधात तक्रार करण्यासाठी रोहित पवार पोलीस स्थानकात। रोहित पवार 5 जणांविरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस स्थानकात दाखल। दादांचा अपघात झाला त्याच दिवशी डीजीसीएनं एक अहवाल दिला होता। अपघाताच्या दिवशीच डीजीसीएकडून व्हीएसआर कंपनीला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न। रोहित पवारांचा गंभीर आरोप। तर दादांचा घातपात की अपघात याचा सखोल तपास करणार रोहित पवारांचं वक्तव्य। राममोहन नायडूंच्या नेत्यांचे व्हीएसआर सोबत आर्थिक संबंध। मंत्र्यांकडूनच व्हीएसआरला वाचवण्याचा प्रयत्न होतोय। रोहित पवारांचा गंभीर आरोप। तर व्हीएसआरच्या सगळ्यांचं विमानाचं उड्डाण थांबवावं रोहित पवारांची मागणी। विमान अपघातासंदर्भात पारदर्शक चौकशी व्हावी। सगळ्या विमानांचं सेफ्टी ऑडिट पारदर्शकपणे झालंच पाहिजे, सुप्रिया सुळेंची ही मागणी। डीजीसीएची कारवाई रोहित पवारांच्या लढाईचा विजय। रोहित पवारांच्या लढाईला पाठिंबा दिला पाहिजे, राऊतांची प्रतिक्रिया। तर रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे गोष्टी बाहेर आल्यात, सुप्रिया सुळेंकडून हे स्पष्ट। रोहित पवार बोलत होते त्याची सत्यता पटायला लागली आहे। व्हीएसआर कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची मागणी। महाविकास आघाडीतील आमदारांची आज विधान भवनात बैठक। सूत्रांची माहिती। तर राज्यसभा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावी म्हणून आदित्य ठाकरे आग्रही। तर राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरू। राज्यसभेसाठी भाजप 4 उमेदवार देणार, तर मात्र 6 नावांची चर्चा सुरू आहे। राज्यसभेसाठी विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे यांच्या नावांची चर्चा। तर प्रीतम मुंडे, विजय रहाटकर, भागवत कराड यांच्या देखील नावांची चर्चा। 28 फेब्रुवारीपर्यंत राज्यसभेची नावं जाहीर करणार असल्याची सूत्रांची माहिती। 4 दिवसांच्या उपचारानंतर आता शरद पवारांना रुबी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज। पवारांची प्रकृती आता स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। दरम्यान आज शरद पवार मुंबईमध्ये दाखल होण्याची सुद्धा शक्यता। पवारांच्या उपस्थितीत उद्या महाविकास आघाडीची बैठक होण्याची शक्यता। शरद पवार राज्यसभेवर जावेत अशी सर्वांची इच्छा। राऊत अनिल देसाईंना पवारांच्या उमेदवारी संदर्भात विनंती केली। तर जयंत पाटील उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार, सुप्रिया सुळेंची माहिती। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार। निवडणूक बिनविरोध होईल त्यामध्ये तिळमात्र शंका नाही, सुप्रिया सुळेंची माहिती। तर महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून भूमिका जाहीर करणार, शशिकांत शिंदेंचंही वक्तव्य। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आता उद्या वरळी डोममध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक। उद्याच्या बैठकीत सुनेत्रा पवारांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब होणार। पार्थ पवारांकडून अजित पवारांच्या जुन्या फोटोंचा व्हिडिओ पोस्ट। तर अजित पवारांसोबतच्या सर्व फोटोंचा व्हिडिओ पोस्ट केलाय। अजितदादांच्या विमान अपघातानंतर व्हीएसआर कंपनीवर डीजीसीएकडून पहिली कारवाई। लेअरजेट 4045 या मॉडेलच्या 4 विमानांच्या उड्डाणांवर बंदी। VT VRA, VT VRS, VT VRV आणि VT TRI या विमानांच्या उड्डाणावर बंदी असेल। हवाई सुरक्षा नियमांचं पालन होत नाही या संदर्भात कारणे दाखवा नोटीस। डीजीसीएकडून विमान सुरक्षेसंदर्भात नवीन कठोर नियम जाहीर। देशातील सर्व चार्टर आणि खासगी विमान कंपन्यांसाठी नवीन झिरो टॉलरन्स ही पॉलिसी जाहीर। यापुढे व्यावसायिक हितांपेक्षा सुरक्षेला जास्त महत्त्व दिलं जाणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या सुपुत्राचा उद्या भाजपात प्रवेश। मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार भाजपात पक्षप्रवेश। शेकडो वाहनांचा ताफा आज मुंबईसाठी रवाना होणार। कल्याण डोंबिवली महापालिका स्थायी समिती सभापती पदावर दिग्गजांची नजर। तर महापौर निवडीनंतर आता शिवसेना आणि भाजपात चुरस। स्थायी समिती सभापतीपदी वर्णी लागण्यासाठी नगरसेवकांची वरिष्ठांकडे धाव। मीरा भाईंदर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी 4 मार्चला निवडणूक। पालिकेमध्ये 95 पैकी 78 नगरसेवक असल्यानं स्थायी समितीत सुद्धा भाजपचं वर्चस्व असणार। आमदार मेहतांच्या मर्जीतले हसमुख गेहलोत यांची वर्णी लागण्याची शक्यता। मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर। शिक्षणाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुपारी 2 वाजता स्थायी समितीचा अर्थसंकल्प सादर होणार। यंदाचा अर्थसंकल्प हा 80,000 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता। डीएमसीसाठी शिवसेनेकडून 2 स्वीकृत नगरसेवकांची नावं फायनल। दरम्यान शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सुर्वे आणि माजी नगरसेवक उमेश माने यांचं नाव फायनल। अंबादास दानवेंवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार खासदार संदीपान बुमरेंची प्रतिक्रिया। तर आमचा चालक सुद्धा दानवेंवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा बुमरेंचा इशारा। दरम्यान दानवेंकडून बुमरेंवर 1,150 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप। धाराशिवमध्ये पंचायत समितीतील विजयी उमेदवारांविरोधात याचिका दाखल।
तर पराभूत उमेदवाराकडून बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल केल्याचा आरोप लता कलशेट्टी यांची इराबाई मंगरेंविरोधात याचिका. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेच्या स्थायी समिती आणि विषय समितींच्या सदस्य निवडीसाठी 5 मार्चला विशेष सभा. महापालिकेतील संख्याबळानुसार भाजपचे 8, एमआयएमचे 5, शिंदेंच्या शिवसेनेचे 2 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा 1 सदस्य निवडला जाणार. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं धुमशान. गोकुळच्या निवडणुकीसाठी आजपासून प्रारूप मतदार यादी करण्याच्या कामाला सुरुवात. सहकार प्राधिकरणानं निवडणुकांवरील बंदी उठवतानाच गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली आहे. नुकतीच भाजपच्या युवा मोर्चा अध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर आता कृष्णराज महाडिकांनी रवींद्र चव्हाणांची भेट घेतली. दरम्यान भाजपच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये महाडिकांना संधी. विविध मागण्यांसाठी अहिल्यानगरच्या निघालेल्या माकप किसान सभा आणि सीटूच्या लाँग मार्चचा आजचा दुसरा दिवस. संगमनेर प्रांत कार्यालयासमोर आजचा दुसरा मुक्काम असणार. तर शेतकरी, कामगार आणि अंगणवाडी पोषण आहार कर्मचारी यामध्ये मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी. अहिल्यानगरच्या राजूरमधून निघालेल्या माकपच्या लाँग मार्चची राज्य सरकारकडून दखल. आंदोलकांच्या शिष्टमंडळाला बैठकीचं निमंत्रण. 5 मंत्र्यांसह विविध प्रधान सचिवांच्या उपस्थितीमध्ये आज संध्याकाळी मंत्रालयात बैठकीचं आयोजन. भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी शेगावमधील गजानन महाराजांच्या मंदिराला भेट दिली. राष्ट्रपतींनी गजानन महाराजांची आरती करत घेतलं दर्शन. बुलढाण्यातील समस्यांकडे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी लक्ष द्यावं. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची यावेळी मागणी. एशियाटिक सोसायटीची बहुचर्चित निवडणूक 14 मार्च रोजी होण्याची शक्यता. व्यवस्थापन समितीच्या ईमेलमध्ये शक्यता वर्तवण्यात आली आहे. 4 महिन्यांपूर्वीच निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. पुण्याच्या येरवडा कारागृहामध्ये कैद्यांकडून फोन वापर सुरू असल्याचा हा गंभीर प्रकार समोर. दरम्यान येरवडा कारागृहात कैद्यांकडे मोबाईल, सिम कार्ड्स, पॉवर बँक आढळल्यामुळे खळबळ. आरोपींविरोधात गुन्हा दाखल. ई लिलावातनं महसूल वाढवण्यात आता भुसावळ रेल्वे विभाग आघाडीवर. कंत्राट, जाहिराती आणि सेवा उपक्रमामध्ये आर्थिक मजबूती. डोंबिवली स्टेशनवर जीवघेणा थरारक क्षण. लोकल ट्रेनमध्ये असलेल्या गर्दीत चढताना तरुण पडला. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. नागपूरच्या काटोल ग्रामीण रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्यापही सुरू नाही. इमारत पूर्ण होऊन सुद्धा आवश्यक यंत्रसामग्री आणि तज्ज्ञ डॉक्टर नाहीत. NICU विभाग केवळ शोभेची वस्तू. साताऱ्याच्या खटाव तालुक्यातल्या चितळीमध्ये माजी सैनिक रणजित निकम यांची हत्या. धारदार शस्त्रानं निकम यांची हत्या. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्याची माजी सैनिक संघटनेची मागणी. मालेगाव पालिकेमध्ये नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल. दरम्यान साथी निहाल अहमद सभागृहासमोरील एका विभागाचा हा व्हिडिओ व्हायरल. तर मालेगावात टिपू सुलतान फोटोवरून वातावरण तापलेलं असतानाच आता नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं पुन्हा यामध्ये ठिणगी पडण्याची शक्यता.